गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। गोपाळपूर जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार दुर्गा गोपालकृष्ण अंकुशराव आणि गोपाळपूर पंचायत समिती गणातील उमेदवार रंजना अण्णा शिंदे यांच्या प्रचारार्थ या मतदारसंघात होम टू होम प्रचाराच्या माध्यमातून विकास कामे हा अजेंडा जनतेसमोर नेत या गट गणातील प्रत्येक गावात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून करण्यात येणारी विकास कामे पूर्णत्वास नेण्यासाठी भाजपला मतदान करण्याची विनंती मतदारांना करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे। भाजपचे तालुका अध्यक्ष सुभाष मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळपूर जिल्हा परिषद गटातील भाजपचे बूथ प्रमुख, विविध सेलचे पदाधिकारी तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते विजयासाठी जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत। होम टू होम प्रचार झाल्यानंतर आता प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। सर्वांचा मोठा धडाका भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू आहे। गोपाळपूर गटामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळतोय मतदारांकडून, काय सांगाल? खरं म्हणजे गेले 8 दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे आमचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी सौ दुर्गाताई अंकुशराव व दुसऱ्या पंचायत समितीच्या सदस्य रंजनाताई शिंदे आणि पलीकडे ज्योती पांढरे या तिन्ही उमेदवार होम टू होम प्रचार झाला आहे, अजून सुरू आहे। परंतु सभाच्या माध्यमातून जो भारतीय जनता पार्टीचा विकास खऱ्या अर्थानं संपूर्ण गावगाड्यामध्ये घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम सुरू आहे आणि अतिशय चांगला उत्कृष्ट प्रतिसाद आमच्या भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना आहे। काय विजन मानताय लोकांचं? विकासाचं विजन घेऊन भारतीय जनता पार्टी गेल्या 14 वर्षापासून 2014 पासून या देशात आणि राज्यात सत्तेत आहे। मग हे विकासाचं विजन मांडत असताना शेतकरी असेल, कष्टकरी असेल, व्यावसायिक असेल, महिला असतील, रस्ते, पाणी, लाईट या सर्वांचं विजन घेऊन लोकांपर्यंत पोहोचून लोकांना भारतीय जनता पार्टीच काम करू शकते हे रुजवण्याचं काम सुरू आहे। पालिकेला अभेद राखेल असं तुम्हाला वाटतंय? 100%। एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी ही तळागाळामध्ये पोचलेली पार्टी आहे। 365 दिवस ही काम करणारी पार्टी आहे। त्यामुळे बालेकिल्ला अभेद्य राहील, कुठलीही अडचण येणार नाही। सामान्य जनता, लाडक्या बहिणी अतिशय खुश भारतीय जनता पार्टीच्या या सरकारवर आहेत। निश्चितपणे आम्हाला विजयाची खात्री आहे। विरोधक म्हणतात की पालकमंत्री किरकोळ निवडणुकीमध्ये भाग घेत आहेत, त्याबद्दल काय बोलताय? मी आता सांगितले, भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याची पार्टी आहे। आमचं सरकारमध्ये कोणी नेता असू द्या नाही तर कार्यकर्ता असू द्या, भाजपचं काम हे सर्वसामान्य पोचण्यापासून मोदीपर्यंत, आदरणीय नरेंद्रभाई मोदी असतील, अमितभाई शाह सुद्धा असतील, त्यांच्याकडे सुद्धा एक बूथ आहे। त्यामुळं पालकमंत्री महोदय येणार, 100% येणार। आज त्यांनी जिल्ह्याचं पालकत्व आहे। या राज्यामध्ये ग्रामविकास मंत्री आणि ग्रामविकास मंत्री आणि जिल्हा परिषद याचं रिलेशन किंवा ज्या माध्यमातून काम हे फक्त ग्राम खात्याकडूनच होणार आहे। त्याचे ते मंत्री आहेत, त्यामुळे येणार लोकांकडे सांगणार। एका सभेत बोलताना बालके असं म्हणाले की आता पालकमंत्री हे गणपतीच्या मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून येतील, त्याबद्दल काय बोलताय? नाही, मला तुम्ही आता जो प्रश्न केला, मला त्यांना एक प्रश्न करायचा आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं हे इलेक्शन हे कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे। आमदारकीला तुम्ही, नगरपालिकेला तुम्ही, जिल्हा परिषदेला तुम्ही, तुमच्या कार्यकर्त्याने काय आयुष्यभर पालं उचलायची का? हे बरोबर नाही ना। हे कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे। त्यांनी मला तर म्हणणं आहे की आपल्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो की तुम्ही आमदारकी, नगरपालिका सगळं सोडलं तर मग आता ग्रामपंचायत तेवढी राहिली आहे। ग्रामपंचायतला बी आपल्या एखाद्या घरातलं उभं करा आणि घ्या आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडा। ओके।